राजाभाऊ जिल्हा परिषद लढवणार. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. अलिबाग चोंडी येथे राजाभाऊ मधुकर ठाकूर यांचा वाढदिवस सोहळा शुक्रवार दिनांक 9 रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी संविधान आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. दिवंगत मधुकर ठाकूर यांनी कामाला प्राधान्य दिले, टक्केवारीत कधी अडकले नाहीत. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी राजाभाऊ सक्षम आहेत, असे त्यांनी म्हटले. यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी राजकीय संकेत देत कार्यकर्त्यांची मागणी स्पष्ट आहे. राजाभाऊ जिल्हा परिषद लढविणार असे वक्तव्य केले. यास उपस्थित कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सत्कारानंतर उत्तर देताना राजाभाऊ ठाकूर म्हणाले, पप्पांनी घेतलेला सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दिबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागलेच पाहिजे, यासाठी जनतेसोबत रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत, असे त्यांनी म्हटले. या कार्यक्रमात सुनील थळे, समीर ठाकूर, प्रशांत नाईक, आल्हाद पाटील, सुनील घरत, रवींद्र ठाकूर, भास्कर चव्हाण, आकाश राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि दिलेल्या विधानामुळे या वाढदिवस सोहळ्याला राजकीय रंग चढल्याचे चित्र दिसून आले. न्यूज कट्टा एक्सप्रेस साठी रायगडवरून विशेष प्रतिनिधी संजय गायकवाड. घडलं पाहिजे, परंपरा ठाकूर घराण्याची चालू ठेवली पाहिजे. मी भाईंना विनंती करेल का आज तुम्ही शिक्कामोर्तब केलं पाहिजे. ही जिल्हा परिषद तुम्ही लढाल, तुम्ही निवडून याल तर खऱ्या अर्थानं तुमचा श्री गणेशा होईल. श्रीवर्धन मधले 4 शीट तुम्ही आणा ते नका आणू, आमचं म्हणणं आहे. आम्हाला पप्पांच्या शीट आल्या पाहिजे, पप्पांची इथं मेजॉरिटी आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जयंत भाई सांगतील त्याच्याप्रमाणे जसं आपला शब्द दिलाय, उनींचा भाईनी शब्द दिलाय. 100% तुम्ही काय रिक्वेस्ट करायची गरज नाही. भाई विसरत नाही. आपला उपनगराशी पण मिळणार प्रशांत बरोबर आहे ना, जे ठरलेलं ते देऊन आमची राणे अग्रवाल पण बसले. त्याच्यासाठी शीट आम्ही एक कमी घेतली ठरला तर 3च्या 2 बाईंचं ऐकलं. सकपाल साहेबांना आमचे लोक रागावलेले आहेत. लगेच बाईंना फोन केला, माझ्यासमोरच दिला का आमचे लोक बोलतात बाबा आम्हाला शीट मिळत नाही, मग आम्हाला काय करायचंय. बाईंचं सकपाल साहेबांचं बोलणं झालं. राजाभाऊला थंड केला, या पद्धतीने जाऊन तुम्ही चर्चा करा. तर जिल्हा परिषदचं सुद्धा आपण लढलं पाहिजे. आपणच इथं मालक होतो शेकापा आणि काँग्रेस. आता सगळे कानामधून आणि तिकट झाले आहेत आणि जे गेलेत, मी काँग्रेसवाले भेटले का हात जोडतो का तुम्ही आहात ना. रोज एकेकाचा पक्ष चेक करायला लागतो. आज उद्धव ठाकरेंचा शिवबंधन असेल तर उद्या ते शिंदेचा बांधतात. आज इकडं आहेत तटकरे साहेबाला शिव्या देणार सगळे तटकरे साहेब. परवा म्हणजे सुनील तटकरे साहेब, आपण काय जादू आहे जे सगळे शिव्या द्यायचे सगळे तुमच्याकडे आलेत. ज्याचे बाप त्यांना शिव्या द्यायची, त्याची पोरं सगळी त्यांच्याकडे गेलीत. जे जातात त्यांना दुसऱ्याच्या घरात आसरा नसतोय. दुसऱ्या घरात जाल. मी आता पंडित शेठचा मुद्दाम बोललो, इथं जयंत भाई जसा तुम्ही काका तुमच्यावर प्रेम मधुशेठचा फार होता, तुम्ही सातत्यानं सावलीसारखे मधुशेठच्या बरोबर होते, सातत्यानं आपण काम केलेलं आहे. तसा पंडित शेठला पण जयंत भाईंनी कधी कधी सडगावचा पाटील तर पाटील काँग्रेस सोडणार नाही, सोडली नाही. अनेक जणांच्या ऑफर आल्या. ते 3 आमदार असताना शिंदे साहेबांनी विचारलं येतो का, मी सांगितलं जाणार नाही. आम्हाला वाटतंय की आम्ही ज्या पक्षातून सर्व धर्म समभाव आणि म्हणून आम्ही काम करतोय. बाई आपल्या नेतृत्वाखाली लढतोय. आपण विधान परिषदेतून बाहेर पडले, सर्वांना दुःख झाला, पण आपल्यासाठी चक्रव्यूह असा लावला होता आणि आपण यावेळेला खरोखर बोलण्यात गेले. त्यांना काय होतं, जेव्हा ती जिल्हा परिषद मेंबर ऑब्जर्वर त्यावेळेला विधान परिषदेवर आले, तेव्हापासून 44-45 मध्ये सहज घेऊन ते निघायचे. पण यावेळेला ते थोडेसे त्यांनी दुर्लक्ष केला. त्याच्यापेक्षा सगळे हितशत्रू यावेळेला आपले कामाला लागले होते, हे आपण जरा नजरेआड केलं. पण आपण एक धडाडीचे सर्वांचे प्रश्न मांडणारा एक नेता, तिथं विधान परिषद अभ्यासू नेता, सगळ्या विधान परिषद सदस्य त्यांच्या नेतृत्वाखाली लढायचे, त्याचं प्लॅनिंग व्हायचं, असा नेता आज विधान परिषद नाही. तर सर्वांना दुःख आहे. तुम्ही विधान परिषद जावं ही सर्वांची इच्छा आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला राजाभाऊ सुद्धा आमचा आता पुढे आला पाहिजे, कारण आपला तो चांगल्या पद्धतीने ऐकतो. पण राजाभाऊंना विनंती, राजाभाऊ नाना पटोले, सकपाल त्यांच्याकडे टाइमपास तेवढा पेट्रोल घालवा, तेवढा लांब जा, तिथं दिल्लीला जा, दिल्लीला वेळ घालवा. काय नाही, मी कुठंच जात नाही. मी इथूनच फोन करतो, हा बा काय काँग्रेसचा खर्च आहे जिल्ह्याचा, मी करायला तयार आहे, पण 10 वेळेला मिटिंगला बोलू नका. माझ्याकडे तेवढा वेळ नाही, 250 संघटना आहे, मी सुद्धा इंटरनॅशनल लीडर आहे. तर तुम्ही ही सुख दुःख जे जयंत भाई आज शेतकरी भवन मध्ये जाऊन काम करतात, आजही मानलं पाहिजे. 50-60 वर्ष कधीपासून त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आता राजा म्हणून साखळदंडच माझा ठरला आमचा मग कार्यकर्ता